आने वाले 28 जनवरी से सवेरे 11 बजे से एक नागपुर शहर में कैंसर अवेयरनेस फॉर टीबी मुक्त भारत अभियान, इसके लिए 175 घंटे का एक वर्ल्ड रिकॉर्ड हम लोग करने जा रहे हैं, जिसमें नागपुर से, ग्रामीण से 350 कलाकार कंटिन्यू 8 दिन सिंगिंग करेंगे। उसमें लाइव भी रहेगा, कराओके भी रहेगा और हमारा मेन उद्देश्य उसमें है कैंसर अवेयरनेस और टीबी मुक्त भारत अभियान। इसमें हमारे डॉक्टर्स की टीम रहेंगी, डॉक्टर विद्यानंद गायकवाड़ सर है और डॉक्टर पंकज त्रिवेदी सर है। ऐसी कुछ डॉक्टर्स की टीम रहेंगी अलग अलग। जैसे किसी को कुछ भी तकलीफ होती है तो वो हमसे वो संपर्क कर सकते हैं। वहाँ पे हम बैनर्स भी लगाएंगे कि ये आने जैसा कुछ किसी का कुछ प्रॉब्लम रहता है तो वो सामने आके नहीं बोल सकते हैं, तो वो हमको फोन के माध्यम से हमसे पूछ भी सकते हैं। इवेंट कहाँ होने आ रहा है? जैसे 28 जनवरी 2024 को कामठी रोड डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर कन्वेंशन सेंटर, यहाँ पे सवेरे 11 बजे चालू होगा 28 तारीख को, और 4 फरवरी जो कैंसर डे होता है 4 फरवरी को शाम को 7 बजे इसका समापन होगा। उद्घाटन के लिए कौन आने वाला है? कलेक्टर साहब हैं नागपुर शहर की, और कार्यक्रम की जो अध्यक्षता है हमारे उत्तर नागपुर के आमदार नितिन राव साहब करेंगे और मुख्य अतिथि सुलेखा राय कुमार। कॅन्सर आहे, बरोबर आहे. आता कॅन्सरचं कसं आहे, शासनाची विविध योजना आहे. आता टीबीमध्ये जर म्हटलं आपण तर टीबीमध्ये संपूर्ण निःशुल्क राहणार आहे आणि जे काय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा आपण तयार केलेले आहे. टीबीमध्ये जर टीबीच्या एखादी पेशंट जर फॉर एक्झाम्पल म्हटलं, जर आपल्याला सस्पेक्टेड पेशंट वाटला तर आपण एक्सरे करतो, त्यानंतर आपण त्यांचे मायक्रोस्कोपी सुद्धा करतो आणि मायक्रोस्कोपीच्या व्यतिरिक्त त्यांना जे काय हायर इन्व्हेस्टिगेशन असते, जसं MRI आहे, CT स्कॅन आहे, असं टीबीचे वेगवेगळे प्रकार आहेत. ब्रोनचे टीबी आहे, ब्रेनचे टीबी आहे, पोटाचे टीबी आहे, सगळे टीबी, हे सगळं निःशुल्क होणार आहे आणि निरंतर प्रोसेस आहे. वर्षभर म्हणजे टीबीच्या एकाही पेशंटला 5 पैसे सुद्धा खर्च येणार नाही. संपूर्ण आपण ते फ्री केलेलं आहे. कारण दुसरं की जे काय आता कॅन्सरचे आहे, कॅन्सरबद्दल बरेचसे जनजागृती लोकांमध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये नाही आहे, त्या माध्यमातून जनजागृती होईल आणि जो काही इलाज आहे, आता कसं आहे कोणाला लंग कॅन्सर असतो, या माध्यमातून ते सांगण्यात येईल की स्मोकिंगमुळे किंवा यामुळे कसं काय लंग कॅन्सर होतो. म्हणजे प्रिव्हेन्शन हा भाग होणारच आहे, पण जनजागृती प्रिव्हेन्शन कसं करणार आपण आणि त्याला कसं आळा घालू शकतो, हा एक महत्वाचा मागचा उद्देश आहे. त्यानंतर जे काही शासनाच्या योजना आहेत बरेच आहेत, महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला फुकटमध्ये ट्रीटमेंट आहे, सुपरला फुकटमध्ये ट्रीटमेंट आहे आणि जे काही योजनेतून असतात त्या योजनेतून कॅन्सरचे पेशंट ठीक होत आहेत सध्या. आणि महत्वाचं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स हा फार इम्पॉर्टंट आहे मागच्या आपला. बाईट ले लेंगे तो उसका कागज क्यों नहीं छोड़ा? अगर लिखित में दिया अगर अभी देखो उसमें आज बहुत सारे कागज भी जोड़े नहीं, लोनारे साहब देंगे जवाब. अप्रुव्हल आलेला आहे त्यांचा, फक्त ते कागद काळे जोडलेले आहे ते मला माहित नाही आहे. परंतु सामाजिक न्याय विभागाचे जे उपसंचालक आहेत गायकवाड साहेब, त्यांनी आम्हाला परमिशन दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून मंत्रालयापर्यंत हा उपक्रम त्यांचा एखादा प्रतिनिधी यायला पाहिजे होता. परंतु आज काय पुढचे 3 दिवस शासनाला सुट्टी असल्यामुळे 5:30-6 पर्यंत कोणी अधिकारी आज येऊ शकत नाही. मी सुद्धा माझे काम झाल्याच्या नंतर आलं, यांना सांगितले. मी पण सरकारी वकील आहे हायकोर्टात. मीच त्यांना कॉन्टॅक्ट केला होता. मी म्हटलं सर तुम्हाला यावं लागेल म्हटलं. लोणारे सर म्हणायला तुम्हाला माहित आहे पुढचे 3 दिवस आणखी म्हणजे आपले कामं रखडायला नाही पाहिजे, म्हणून आज मॅक्सिमम लोक आपल्या ऑफिसमध्येच बसले. आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही पोलीस कमिशनर साहेब यांना सुद्धा आम्ही याचं हे दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला सुरक्षा प्रदान करण्याचा आम्हाला विश्वास दिलेला आहे. कालच आमचे मनीष पाटील जी पोलीस कमिशनर साहेबांना भेटले. त्यानंतर जरीपटका पोलीस स्टेशन आहे, पाचपावली पोलीस स्टेशन आहे, स्पेशल ब्रांच आहे, त्यांनी सगळ्यांना आम्हाला प्रोटेक्शन देण्याचं आम्हाला केलेलं आहे. कारण मुली आहेत, मुलं आहेत, सर्वांना सुरक्षा भेटली पाहिजे आणि कार्यक्रम रात्रभर चालणार आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्या प्रकारची काळजी घेतलेली आहे. म्हणून लोक निर्भीडपणे येतील तिथे आम्हाला पूर्णपणे टाकतात. आणि जे म्हणजे हा तुमचा विश्व विक्रम म्हणत आहे, तर या विश्व विक्रमांचं जे म्हणजे रेकॉर्ड होणार तर हा वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे प्रतिनिधी येणार आहेत का इथे? प्रतिनिधी येणार आहे, ते चालू आमचं म्हणजे चालू आहे येणार. कारण अनेकदा तुम्ही मनीष पाटील साहेब तुम्ही अनेकदा विश्व विक्रम केलेला आहे, पण एकही म्हणजे वर्ल्ड रेकॉर्डचा जो प्रतिनिधी असतो तो आलेला नाही. त्यांना आपण याच्यासाठी नाही बोलू शकत. जसं आता सरांनी सांगितलं खर्च खूप लागते, त्यांना बोलायला 9 ते 10 लाख रुपये लागते.
तो मग त्याची जी कंडीशन होती कि आप हमको 9-10 लाख रुपये नहीं दे सकते तो आप उसकी व्हिडिओ शूटिंग आप हमें दे सकते हो. तर त्यावेळेसची गोष्ट आहे 5 वर्ष. आता कसं झालं, आता लाईव्ह झालं सर्व काही. आता लाईव्ह त्यांना लिंक पाठवणं पडते, त्यामुळे युट्यूब लिंक असो तुमची या फेसबुक लिंक. म्हणजे तुमचा कार्यक्रम सुरू असताना तुमचे सर्टिफिकेट किती दिवसामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन हे म्हणजे पार्टिसिपेट तुमच्या इथे 350 नाही. माझा तो प्रश्न नाही. माझा प्रश्न काय आहे की तुमच्या इकडे 350 कलाकार जुळले आणि त्या कलाकार म्हणजे त्यांच्या पार्टिसिपेट आहेत विश्वविक्रमामध्ये, तर त्यांचं ते सर्टिफिकेट किती दिवसामध्ये म्हणजे देतील ते तुरंत भेटतील त्या दिवशी 4 तारखेला शेवटच्या दिवशी. म्हणजे आमचा प्रयत्न आहे की त्यांना बोलवायचे त्या दिवशी. त्या दिवशी त्यांच्या खात्याने सगळ्यांना वितरण झालं पाहिजे. प्रयत्न चालू आहे. नाही तर मग आम्ही ज्यावेळेस हे सर्टिफिकेट पाठवतो त्या दिवशी आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन डिक्लेअर करू कोणत्या VIP व्यक्तीच्या हातात त्यांना सर्टिफिकेट देऊ. आपण काय डोनेशन बॉक्स वगैरे ठेवणार नाही, काहीच कशाला हे गाड्यांचं जे सादरीकरण आहे करोकेवर होणार आहे की आपल्या लाईव्ह करा लाईव्ह आणि करोके इन्स्ट्रुमेंट आता कसं कोणाला इच्छा झाली की मला लाईव्ह करायचं आहे, कोणाला असं वाटतं की मैं लाईव्ह में नहीं गा सकता हूँ, मैं कराओके में गा सकता हूँ, कराओके में दोन्ही आम्ही ठेवले. म्हणजे दोन्ही ठेवलेले आणि गाण्याच्या सिलेक्शनवर काही मर्यादा किंवा काही तर तुम्ही नियम गाण्याचं सिलेक्शन कसं असतं जिथं काही गाणी खूप लंबी असतात 4 अंतरीचे असतात मग लोक बोर होऊन जातात त्याच्यामध्ये. आम्ही 3च ठेवलेले आहेत. प्रत्येक व्यक्ती 3 कंटिन्यू तो 3 गाणे म्हणजे कंटिन्यू त्याला 3 गाणे गावं लागते. आता जसं कोणाला असं वाटलं मग कंटिन्यू 3 गाणे नाही गा सकता, कारण प्रोफेशनल गाऊ शकतात आणि कॉमन पर्सन तो 3 गाणे म्हणून 7 करून जाते खाऊ असते, तर मग तो एक गाणं म्हणे